कळ्ळें कितें जो सोर्स आसा तो हांगासर जो STP प्लांट आहा कामर खजनान त्या STP प्लांटान थोड्या लेबर्सांनी कितें तरी उजो घातलो आनी तेतून कितें कॅमिकलाचे डबे पेटले आनी तेज्या खातीर कितें ह्यो कॅमिकलाचो वास सगळ्या म्हापसा वाठारांत लोकांची राखण दुराक आनी जळपाच्या वासाक लागून पेडे शेटयेवाडो दुलेर आनी तार जंक्शन वाठारांत लोकांचे दोळे व्हांवपाक लागले, स्वास घेवपाक त्रास, खोकली मारपाक लागली आनी तकल्यो जड जावंक लागल्यो। माहिती मेळिल्ले प्रमाण कामर खाजन वाठारांत आशिल्ल्या STP फॅसिलिटीन उजो घाल्ल्या कारणान सदर प्रकार घडलो। जायते कडेन लोकांच्यो धुंवर आनी स्ट्रॉंग जळपाच्या वासाच्यो कागाळी मुखार आयल्या उपरांत प्रशासनान नेमको खंयच्यान वास येता हे सोदून काडपाक सुरवात केली। तेन्ना ह्या STP फॅसिलिटीन कामगारांनी पेंटाचे कॅन्स, केमिकल जार्स तशेंच हेर वेस्ट सामानाक उजो घाल्लो, देखून ताचो वास आनी धुंवराक लागून म्हापशेच्या जायत्या वाठारांतल्या लोकांक त्रास जालो। मजगती अग्निशामक दलान उजो पालोवन परिस्थितीचेर नियंत्रण हाडलें। म्हापशेच्या काही भागांत जो एक वेगळो वास येतालो, जो कॅमिकलाचो कसलो वास येतालो, ती एरिया जी आसली पळय ती पेडे जंक्शन टू म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला कडसून म्हापसा कोर्ट हांगर मेरेन सगळो हो कॅमिकलाचो वास सगळीकडे स्प्रेड जाल्लो। आता हो वास जो आसा हो कितलो लोकांक खातीर धोकादायक आसा पळय तो खबर ना, कसले कॅमिकल कितें तें खबर नासलें। जेन्ना म्हापसा फायर सगळीकडे शोध घेताली तेन्ना म्हापसा फायर शोध घेता घेता पावली जो सिवरेज ट्रिटमेंट प्लांट जो आसा हांगासर म्हापसा आकय रस्त्याचेर सर्वीस रोडा कडल्यान जो भितर वयता थंयसर तेंच्यान शोध घेताना म्हापसा फायरीक कळोन येयलें की हांगासरल्यान ज्या जाग्याचेर आतां ते सद्या हो पालयतात पळय उजो थंयसून हो वास सगळे कडेन स्प्रेड जातालो। सद्या म्हापसा फायर जी आसा ही हो उजो पालोवपाचो हांगासर तेंचो प्रयत्न चालू आसा। जाणून घेवया काही वेळान आमी म्हापसा फायरी कडल्यान की हो वास कसलो, कसले कॅमिकल, कितें आनी कित पर्यंत लोकां खातीर हे धोकादायक आसा ओ ना हे आमी जाणून घेवपाचो हेजेर प्रयत्न करया। तो डब्बा तो नहीं पड़ा हुआ था, वो खराब हो गया था डब्बा। क्या था डब्बे में? वो क्या काला कलर का कुछ तो था, पता नहीं। वो इधर पड़ा हुआ था, कचरा बन गया था, वो कचरा ही जला रहा था। कचरा वो प्लाई वगैरह नहीं सेटरिंग में लगता है, वो सब मतलब ये खराब हो गया था पानी में। इतना अभी सब जगह बांस मारा बोले तो कौन सा केमिकल है वो? तो थोड़ी ना होता केमिकल है, कचरा उसको कुछ तो था, वो पता नहीं मेरे को। वो तो लेवल लोग साफ का उधर ही जला दिया। अब वो थोड़ी ना केमिकल वैसा कुछ है, होता तो हम लोग उधर नहीं यूज कर सकते थे, और कुछ नहीं हुआ। हम लोग भी तो इधर रुक रहे हैं ना, हमको भी तो दिक्कत आ रहा है। आप भी उसको पानी भी मार देंगे, ऐसा नहीं है चले जाकर तो पूरा पानी ही मारे तो ऐसा कुछ नहीं। लेकिन जब जलाया तो फिर बांस नहीं मारा था? दोपहर के टाइम या शाम के टाइम जलाया है। कभी डाला है आप? शाम को ही डाला है, तो 4 साढ़े 4 बजे। 4 बजे? हाँ। 4 बजे से बांस मार रही है। वो पूरा जलना जरूरी बनता है। क्लिनिंग वगैरे करून सांगतो, बाकी काय नाही। त्यांना काय केलं ते लेबरनी ते सिटीला जरा झाडू वगैरे मारला, साफ वगैरे क्लिनिंग केलं आणि कचरा बिचरा होता ना त्याचा तो त्यांनी आणि प्लास्टिक आपले पाईप असतात बघा, ते पाणी मारायचं पाईप असतं त्याचे जे जुने तुकडे झालेले ना ते पण त्या कचऱ्यात होते आणि त्यांनी काय केलं ते कचरा जरा थोडं जाळला आणि त्यामुळे ते आणि तिथं काहीतरी पेंटचं काहीतरी ते होतं डब्बा वगैरे काहीतरी ते पण त्यांनी ते कचऱ्यात घेतलं। हो साहेब ते प्लास्टिक आता प्लास्टिकचा वास एवढा येतोय का जमा केलेला तुम्ही पण एवढा वास येतोय साहेब प्लास्टिकचा? कचरा जमा केला की नाही तुम्हीच बघा साहेब तिथे काय मला सांगा, पण प्लास्टिकचा वास एवढा येतोय का? फायर ब्रिगेडने सांगितलंय तो केमिकल जुने काहीतरी प्लेनचे डब्बा वगैरे काहीतरी तिथे होते 2-4 ते पडले ते अजून तुम्ही सगळी वेगवेगळी कारण देत आहे। नाही ते आहे ते कचरा प्लायवूड जाळले म्हणता, केमिकल नाही म्हणता, कचरा आहे म्हणता, प्लास्टिक आहे केमिकल म्हणता, तर नाहीच आहे साहेब, मी सांगतो केमिकल असं नाही। वास कसला हा एवढा? असं ते पेंटाचं वगैरे ते डब्बा वगैरे जुना होते ना 2-3 म्हणजे त्यात पेंट नव्हते पण ते डब्बा साईडला जे लागलेलं पेंट असणार ते जुना त्याच्यामुळे ते लागलं आग लावायचीच नाही असं आग लावतच नाही साहेब, पण ते मी पण सांगितलं त्यांना ते संध्याकाळी ते केले त्यांनी पाणी बकर पण वाऱ्याने तुम्ही तुमचे लेबर आग लावतात, इथे किती पाईप्स आणि किती वायर्स आहेत आणि इथे मोठी काहीतरी आग लागली असती तर आणि काही कॅज्युअलिटी झाली असती तर
छोटंसं पाईप काहीतरी बघा ना होतं किती ते आहे कचरा. तुमची, सगळीकडे पाईप आहेत प्लांट मध्ये. हा. आणि जर हे नाही, मोठं तेवढं काहीतरी नाही. झालं असतं तर नाही तेवढं नाही ना साहेब, तेवढं पण केलं सर, मी सांगितलं तेवढं पण पाणी लगेच भिजवलं त्यांनी म्हणजे लावलेलं म्हणजे ना. आग लावायला तुम्ही सांगितली? नाही नाही नाही, लेबरने केलं, मी नव्हतं सांगितलं बाबा तुम्ही लावलं, पण ते लगेच पाणी टाका बकेट. मी बघितलं ना, सुपरवायझर ना, मी बघितलं त्यांना, बघितलं तर लगेच पाणी टाका बकेटनी, पाणी टाका एवढं पण बोललो. अरे ते भिजून टाका, ते कशाला लावलं ते मी असं पण बोललो लेबर. जेन्ना म्हाका फर्स्ट कॉल आयलो 7:30 सुमार, तेन्ना तो वास येतालो पळय. एक म्हणजे जी धुळेरान आमच्या वाड्यार, म्हाज्या वाड्यार म्हणजे शेटे वाड्यार जी वाळकेचे हे आसा शॉप आहा, थंयच्यान फर्स्ट कॉल येयलो की थंयच्यान वास येता म्हणून. मागीर आमी थंय इन्क्वायरी करपाक लागले खंयच्यान, म्हणजे म्हाका तो WIDचो नालो आहा थंयच्यान काय कितें कॅमिकल बीन कितें भायर सरला आनी कितें सोडला कोणी म्हणून अशें आमी इन्क्वायरी करपाक लागले. जाल्यार सोमतेच त्यो फ्लोर मिल आसा थंयसर सकयल सारके डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या फाटल्या वाटेन, ITIच्या फाटल्या वाटेन, थंयच्यान कॉल येवपाक स्टार्ट जाले. थंयच्यान जायना फुडें वयर मागीर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या वयर जे राष्ट्रोळी टेंपल आहा थंयच्यान कॉल येयले. म्हणजे अशे कॉल येवन पळयता जाल्यार सगळे जाण लोक पॅनीक जाले. इतके कॉल म्हटल्यार हांवें मागीर फायर ब्रिगेडीक इन्फॉर्म केलो, म्हणजे पयलीं पुलिसाक इन्फॉर्म केलें आनी फायर ब्रिगेड इन्फॉर्म केलो. मागीर जो इन्फॉर्मेशन मेळटा जशी इन्फॉर्मेशन सगळे कडेन पास जाली, म्हाका कळ्ळें की जो सोर्स आसा तो हांगासर जो STB प्लांट आहा कामरखाजनान, त्या STB प्लांटान थोड्या लेबर्सांनी कितें तरी उजो घातलो आनी तेतून कितें कॅमिकलाचे डबे पेटले आनी तेज्या खातीर कितें हो कॅमिकलाचो वास सगळ्या म्हापशाभरान, म्हणजे ऑलमोस्ट अर्दे म्हापशाभरान हो सगळो वास येयलो. रायट फ्रॉम हांगा कामरखाजन टू शेटेवाडा आनी डांगी कॉलनी पर्यंत वास हो येवंक लागलो. पूण लोक खरेंच पॅनीक जाले, कित्याक हेतून दोळ्यांसून दुखां येवंक लागली आनी वास असो येवंक लागलो कितें भंय दिसूंक लागलो, कितें सकाळ पर्यंत लोक जाम पडटा अशें दिसूंक लागलें. म्हणून हांवें पर्सनली फोन केलो इमर्जन्सी सर्विसेक. जर पळोवंक गेले जाल्यार म्हाज्या फाटल्यान पळयता तुमी फायर ब्रिगेडची गाडी आहा, पूण खरेंच तेंच्यांनी काम बरें केलें. मेन म्हणजे काम जो सोर्स आसा, जो पॉयंट आहा ज्या जाग्या वयल्यान हे कॅमिकलाचो वास सुरू जालो, तो सोर्स सोदून काडलो तेंच्यांनी. हांव एप्रिशिएट करता तेंच्या कामाक, कित्याक तो आनी तेंच्यांनी आतां उजोय पालयलो हांगासर आनी ऑलमोस्ट हो वास बंद जावपाचे हेजेर आसा. कित्याक हांगाच्यान कामरखाजन सुरू जावन तो शेटेवाडा पर्यंत वास केल्लो आहा, करसवाडा पर्यंत वास केल्लो आहा. हांगासर आमकां रावपाक जायना पळय, तुमी पासून नाक बंद करून आसात हांगासर. पूण जे आसा पळय ते खरेंच वायट जाल्लेले आहा. अशें जावंक जायना. लोकांनी विजील जावंक जाय, कित्याक अशें जेन्ना कॅमिकल नाल्यार खंय उजो घालता, पयलीं म्हणजे गव्हर्मेंटान उजो घालपाचो बॅन केल्लो आहा. हो उजो खंयसरूच कचऱ्याक घालपाचो नासता. तेजी प्रॉपर विलेवाट करपाक म्युन्सिपाल्टी आसा, म्युन्सिपाल्टीक हँडओवर करूं येता. थंयसर म्युन्सिपाल्टी सारको सेग्रिगेट करता आनी तेजी विलेवाट लायता. असो उजो पेटोवपाचो न्हू. अशें पळय आतां तेंच्यांनी लेबर्सांनी उजो घातलो आनी थंयसर थंय कॅमिकल्साचे डबेय जळयले. ते म्हणटात पेंटाचे डबे आमी घातले म्हणटात, तेतून हें जालें. पूण हो पळयता जाल्यार पेंटाचो असो वास येयना, कित्याक पेंटाचो वास आमकां कळटा. पेंटाच्या वासान इतको त्रास जायना आनी इतक्या पयस पर्यंत स्प्रेड जायना हो वास. हे बेगीनूच स्टॉप केल्या बद्दल हांव तेंचे सारके मना पासून तेंचे धन्यवाद म्हणटा फायर ब्रिगेडीचे. आमकां एक 23:10 आमकां कॉल येयले की कॅमिकलचो वास येता. सो आमी इमिजिएटली टर्न आवट केले आनी आमी हांगा तारीर पावले. तारीर पावतूक आमी ती गाडी स्टॉप करून पयली, तर आमकां वास येवंक लागलो. मागीर आमी पुलिसाक इन्फॉर्म केलें, तेन्ना पुलिसूय थंय पावले. तेंचे म्हणपाक की हांगा जे सेवेज ट्रिटमेंट प्लांट आहा थंय उजो पेटलेलो आहा आनी थंयच्यानूच तो वास कसो येता. सो आमी इमिजिएटली आमी गाडी घेवन हांगा येयले. हांगा येवन पळयता जाल्यार तेंच्यांनी ते लेबरांनी थंय उजो कितें घातलेलो आनी तेंच्यांनी कसले तरी डबे घातलेले, पेंटाचे डबे वा कसले डबे ते खबर ना आमकां. सो आमी ते येवन पयले आनी पालयले, ते उजो पयलीं पालयलो. ते पळयतकूच मागीर मातसो तो वास कमी जालो. आनी ताका आमी इन्फॉर्म केलें म्हणल्यार ते म्हणटा की आमी बेश्टे गार्बेज म्हणल्यार कसो कचरो हे करून थंय आमी उजो घातलेलो. कितें धोकादायक आसा हो आतां वास जो येतालो कॅमिकलाचो, कित्याक इतलो सरावंडींग सगळे कडेन स्प्रेड जाला म्हणून? मातसो वास तर येतालो, पण सांगूंक शकना की धोकादायक म्हणल्यार अशें कितें वास तर येतालो. सो डेंजरस असो आहलो तो. पूण कळलो सर कितें घातलेले भितर? ना ते म्हणटा बेश्टे पेंटाचे डबे म्हणटा ते, पण म्हाका दिसना ते कसले कॅमिकलचे कितें आसूंक शकता डबे बी हो पेंटाचे. सध्या पेंटाचे आसूंक शकता, कित्याक तेंच्यान ते पेंटाचे हितून ते कॅमिकल यूज करता न्हू, सो ते पेंटाचे डबे आसूंक शकता. सध्या पालयले रावू आमी आतां पालयले आनी सगळें हें जाल्लें. आतां वासूय हांगा येयना. सो कोण कोण ड्युटीचेर आहले सध्या? अशोक वळवयकर, गोविंद देसाय, तुकाराम आनी
VP कोरगावकर आणि शाहू आणि लीडिंग फायर ब्रिगेड शाहिद खान. चूना में जो केमिकल था चूने में केमिकल यहाँ जमा था, हाँ वो डाल दिया खुद तो बाद में क्या डाला था उसमें? क्या वो जो केमिकल चून में केमिकल था, कौन सा? चून जो दीवार से निकला ना चून, चूना चूना हाँ चूना से केमिकल था. चूना का मिल हाँ चूना और केमिकल या चूना केमिकल तो मिलके था जो डबा में, दो मिलके था. हाँ डबा में, हाँ वो आग में डाला. हाँ उधर से डाल के तो आगे लगाई दिया था. वो केमिकल किस में यूज होता है? उसमें जमा था और डबा भी हो उधर से. नाही. केमिकल आलंच नाही तर साईडवर, केमिकल आहेच नाही साईडवरती. कसलं वास? नाही नाही प्लास्टिक वगैरे तुकडे मी सांगतो ना, आपण पाणी मारतो बघा ते पाईपाचे, ते तुकडे जुने आपण वापरलेले होते नाही तर ते तुकडे तिथं होते त्याच्यात त्या कचऱ्यामध्ये, त्याने ते झाडू मारताना ते जमा झाले होते त्याच्यात. असा वास एवढा हा. डोळेकर- आणि- डोळेकर. ते पेंट वगैरे काहीतरी जुना पडला होता काहीतरी बघ ना ते आणि त्या स्टाफने सांगितलंय फायर ब्रिगेडना पोलिसना की पेंटाचे डबे आम्ही जाळे, पण नाही तसं वाटत नाही का? पेंटचे बघूया उद्या केमिकल सकाळी नाही आमची स्टाफ येणार. पण केमिकल नाही साहेब, केमिकल तुम्ही बोलताय ना, केमिकल हा नाहीये, केमिकल आहेच ना, अजून आलंच नाही साहेब, कारण प्लांट